प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास कोपरगाव येथील तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांनी सदनिकांची नोंद करण्यासाठी 6500 रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाने जेरबंद केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे। यातील तक्रारदार इसम यांनी साई सिटी या ठिकाणी पदरमोड करून एक फ्लॅट विकत घेतला होता। त्याची तलाठी कार्यालयात रीतसर नोंद करावयाची होती। त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयाचे शेजारी असलेल्या कोपरगाव तलाठी कार्यालयात रीतसर अर्ज केला होता। मात्र सदरची नोंद होण्यासाठी तलाठी गणेश सोनवणे याने त्यासाठी 6500 रुपयांची मागणी केली होती व त्यासाठी त्याने आपल्या हाताखाली असलेल्या करण नारायण जगताप राहणार साई सिटी याचा वापर केल्याचे उघड झाले आहे। त्यानंतर तक्रारदार यांनी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता व त्यांनी काल सकाळी हा सापळा लावला असता तलाठी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या करण जगताप याकडे देण्यात आले। यावेळी या सापळ्यात नारायण जगताप याला पकडण्यात आले। त्याने सदर रक्कम मिळाल्यावर आपला आका असलेला तलाठी यास दूरध्वनी करून सदर रक्कम पोहोच झाली असल्याचं सांगितलं। त्यामुळे त्याने दिली असल्याचे उघड झाले आहे। सदर रक्कम घेण्यासाठी त्याने साई रेसिडेन्सी इमारतीचे समोर असलेल्या पार्किंग समोर असलेली जागा काल सकाळी 11 ते 12 वाजताच्या सुमारास निवडली होती। त्यात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण जगताप याने तलाठी गणेश सोनवणे यासाठी स्वीकारलेल्या 5000 रुपयांच्या 13 नोटा हस्तगत केल्या आहेत। दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींनी भेट दिली आहे व शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमन 1988 चे कलम प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे हे करत आहे। सध्या भ्रष्टाचारात महसूल विभाग हे सर्वात आघाडीवर असून त्यात कोपरगाव महसूल विभाग अग्रेसर असल्याचे यापूर्वी झालेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईत दिसून येते। आता तरी महसूल विभागाचे अधिकारी लक्ष घालून लागलेला काळा कलंक पुसण्याचे प्रयत्न करतील काय की महसूल विभागाची अब्रू वेशीवर टांगण्याची मालिका सतत पुढे चालू राहते हे काळच ठरवेल। या बातमीसह इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।